नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, सध्याची पोलीस भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात येत असतानाच पुन्हा एकदा नव्याने पोलीस भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। काय आहे ती अपडेट हीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। बघा विद्यार्थी मित्रांनो, एक नुकतंच पत्र आपल्या समोर येत आहे। SRPF गट क्रमांक 7 दौंड यांचं हे पत्र आहे। साधारणतः 1 मे 2026 चं पत्र आहे। याचा जो विषय आहे अतिशय महत्त्वाचा आहे। बघा, पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पर्यंतच्या पदांची मंजूर हजर व रिक्त पदांची माहिती सादर करण्याबाबत। ओके, आता याच्यामधला जो महत्त्वाचा मुद्दा आपण बघूया। महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पर्यंतच्या पदांची माहिती मागवण्यात आलेली आहे आणि ही जी पदनिहाय माहिती आहे ही कुठे सादर करायची? बघा, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालय या ठिकाणी ही माहिती सादर करायची आहे। ओके, त्यामुळे आगामी कालखंडामध्ये लवकरच चांगली मोठी पोलीस भरती येण्याची शक्यता आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थी मित्रांना आता जी पोलीस भरती झाली यामध्ये अपयश आलं असेल किंवा आता नुकताच 12वीचा निकाल लागलाय, त्यामुळे जेही विद्यार्थी मित्र पोलीस भरतीची तयारी करत असतील नव्याने, त्यांच्यासाठी सुद्धा ही आनंदाची बातमी आहे। तुमच्या अभ्यासामध्ये असेल किंवा तुमच्या ग्राउंडच्या तयारीमध्ये असेल, कुठलाही खंड न पाडता तुम्ही अभ्यास सुरू ठेवायचा आहे। आगामी कालखंडामध्ये लवकरच चांगली जाहिरात येऊ शकते। विद्यार्थी मित्रांनो, असेच महत्त्वपूर्ण अपडेट आपण या चॅनलवरती घेऊन येत असतो, त्यामुळे या चॅनलला आत्ताच फॉलो करून ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या जास्तीत जास्त मित्रांना लगेच शेअर करा। धन्यवाद।